कॅच काय लाजवाब झेल. काय लाजवाब झेल, अप्रतिम उत्कृष्ट झेल. आपल्या फालतू चेंडूला कलेक्ट केलं तो महत्वाचा फलंदाज, पहिल्या चेंडू बाद करणार गोलंदाज देखील आपण पाहिला. आणि या झेलसाठी सुनील पाटील यांच्याकडे 500 रुपयाचा कॅश प्राइज. बघा पिंपलगर संघाला देखील या ठिकाणी एक सुवर्ण संधी आहे. फलंदाजी करताना सलग 3 षटकांच्या बॅट मधून आपण पाहणार आहोत. त्या फलंदाजाला दिली जाणार तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज. मधुकर माळी यांच्याकडनं हे बक्षीस आहे. फलंदाज तुम्हाला देखील या स्पर्धेमध्ये सुवर्ण संधी आहे. काय कमालीचा झेल त्या ठिकाणी कलेक्ट केला जातोय. थोडासा आपल्याकडे पद्धती चेंडूचा करण्याचा प्रयत्न मध्ये चेंडूने बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तर शॉट पॉइंटला अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. बघा गोलंदाज तुम्हाला देखील सुवर्ण संधी आहे. या अगोदर आपण 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलेले आहे. बॅक टू बॅक बघा ह्या चेंडू जर आपण फलंदाज बाद केला तर निवृत्ती पाटील यांच्याकडे देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाज किशोर तुम्हाला बघा एक सुवर्ण संधी आहे. बघा दया भंडारी यांनी देखील गोलंदाज तुम्हाला एक सुवर्ण संधी दिलेली आहे. या चेंडूवर आपण जर विकेट घेतला तर तुम्हाला 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्याकडे देखील देणार आहेत. बंदरमध्ये कालेर संघाचे नामांकित खेळाडू आहेत. त्यांनी देखील गोलंदाज किशोर तुमच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी लावलेले आहे. विकेट टेकर गोलंदाज आपण ठरला तर ऑन दॅट एक साध्यांची सुवर्ण संधी. बघा मधुकर माळी यांनी देखील या ठिकाणी बक्षीस लावलेले आहे. निवृत्ती पाटील असतील आणि खास करून सुनील पाटील. पुल्यांचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. निर्धाव चेंडू जातोय. कुठल्या प्रकारची धाव देखील या ठिकाणी केली नाहीये. षटक क्रमांक आपण पहिलं पाहतोय का कमालीची गोलंदाजी संघटनाकाल विश्वास त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी. अगेन्स्ट गोलंदाज. या ठिकाणी मात्र फलंदाज पुढे एकदा थोडासा स्टेप आउट झाला. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधता आला तो वारंवार थोडासा चुका आपण गोट्याच्या बॅट मधून देखील पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या असते. षटक क्रमांक पहिला काय कमालीची गोलंदाजी मॅजिकल षटक करताना गोलंदाज किशोर याला आपण पाहतोय. आता आपण कुठल्या प्रकारची धाव नाहीये. बघूया स्पर्धेतलं पहिलं एकमेव निर्धाव षटक हाताळतो की काय. 4 चेंडू मधून 2 फलंदाज बाद करून आता आपण कुठल्या प्रकारची धाव देखील दिलेली नाहीये. कमालीची गोलंदाजी अगेन्स्ट पुण्याचा सज्ज मार्गाचा 15 क्रॉस करतोय. लेफ्ट हँड राऊंडचा मारा स्ट्राइक रोटेट करतोय. फलंदाज गोट्या. वेलकम प्रेमनाथ, वेलकम किशोर.
वारंवार चुका चुका आणि चुका आपण पाहतोय, चुकीला माफी नाही आहे. तिसरा चेंडू सलग डॉट होताना आपण गोट्याला पाहतोय आणि बघूया या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक हाताळत काय गोलंदाज किशोर. बघा हा चेंडू जर तुम्ही डॉट केला तर निवृत्ती पाटील यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. काय कमालीची गोलंदाजी. चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक खाली आहे, झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. कमालीची गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. बघा ज्या क्षेत्ररक्षक झेल सोडलाय त्याला देखील या ठिकाणी काय प्रेक्षक आहे मॅच बघण्यासाठी. कमीत कमी 4 ते 5 हजार प्रेक्षक ही मॅच एन्जॉय करत आहे. व्यासपीठावर कमीत कमी 2000च्या वरती प्रेक्षक व्यासपीठावर आहेत. खरोखर झेल होत आहे, निकम चांगला फलंदाज आहे. आता ही जी टीम उतरलेली पूर्ण फिट टीम उतरलेली आहे. इथे कंजूस पण करणार कोणताही खेळाडू नाही. चांगलं असं क्रिकेट खेळणार क्रिकेट झेल सारंग 40+ या संघाने या मॅच साठी उतरलेले आहेत. फिटनेस सुद्धा चांगली आहे सर्वांची. त्यामध्ये महिंदर यांची सुद्धा फिटनेस चांगली आहे, विनोद सुद्धा चांगली फिटनेस आहे, निकम यांची सुद्धा फिटनेस चांगली आहे. मानाजी, किशोर, दिलीप, राजेश, फुलाजी, सुधीर, सुरेखान आणि बजरंग. दुसरं षटक घेऊन येतो बजरंग, खेळेल संतोष. पहिला चेंडू लेग साइड मारला, फटका गॅप मध्ये बघायचा, एक धाव पूर्ण आणि सहज रीतीने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं, मात्र फेकताना जे खेळाडू होता ना राजेश ते पडलेले आहेत. ड्राइव्ह मारलेली होती तिथे राजेश यांनी. क्षेत्ररक्षण चांगले केले मात्र 2 धावा रोखल्या नाही. धावसा 2 पुढे सरकते. ती गावठी पिंपल घर या संघाची 2-4. पुढचा चेंडू बजरंग. आता मात्र मोठा फटका, हो हो चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून, सीमा पार, दणदणीत खणखणीत षटकार. अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका पडवायला चेंडूची लाईन लवकर येत की ऑनसेटचा बिग ब्लास्ट देखील त्याच्या बॅट मधून पाहिला. कमालीचा फटका होता. चेंडू स्क्वेअर ऑफ सीमारेषे बाहेर जाणार एक नेतृत्व षटकार. षटकार संघात धावसंख्या 6 धावांनी पुढे सरकते. धावसंख्या होते ती 10. वेलकम योगेश. पहिले षटक जरी 2 धावा आल्या असल्या तरी संतोषला माहित आहे की जर मी मैदानात राहिलो तर ह्या गोलंदाजावर हल्ला बॉल करू शकतो. त्याच पद्धतीने दुसरा चेंडू त्यांनी सीमा बाहेर चेंडू पाठवला 6 धाव संख्येने. पुढचा चेंडू बजरंग मोडते हुए, सुंदर चेंडू, विकेट किपरच्या हातात चेंडू आला नाही आणि एक धाव पूर्ण. फेकी चांगली झाली मात्र एक धाव पूर्ण आलेली आहे. इथे 22च्या स्वरूपात धावा येणं गरजेचं आहे. कारण पहिल्या षटकात 2 गडी बाद 2 धावा, दुसऱ्या षटकाचं गोलंदाजी चालू आहे आणि अवघ्या 3 चेंडू मध्ये तब्बल 9 धावा खर्च करतो तो बजरंग. पुढचा चेंडू बजरंग यांचा खेळेल गोट्या. वय 65, अजूनही क्रिकेटला तितकंच प्रेम करत आहे गोट्या. पुढचा चेंडू फुलटो चेंडू, काय चेंडू मारला बघा. झेल होते का तिथे आणि झेल सोडतोय किशोर. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, चौका. बघा जिथे झेल होता तिथे तुम्ही झेल सोडला आणि चेंडू जाईल
सीमारेषे बाहेर चौकार. धावसंख्या 4ने वाढलेली आहे ती धावा. गावदेवी पिंपलकर या संघाची 2 गडी बाद 15. पहिल्या षटकात 2 धावा आल्या असतात तरी ह्या गोलंदाजीवर पुरेपूर समाचार घेतोय गोट्या आणि संतोष. बजरंग आता मात्र सुंदर चेंडू. असं वाटलं होतं की गोट्या पंचांकडे इशारा करत आहे, मात्र पंचांची नजर आहे, तीक्ष्ण नजर आहे, कुठल्या पद्धतीने वाईट नाही. आणि या षटकातील शेवटचा चेंडू शेष. आता पुन्हा लेग साईडला मारा फटका बाहेर अपील केलं होतं तिथे, मात्र एक धाव सहज पूर्ण. दुसरी धाव मात्र 2 धावा फलंदाज बाद होते. दुसरी धाव पूर्ण झाली नाही तर पूर्ण गोट्या बाद होते. धाव संख्या 1 ने पुढे सरकते ती 3 गडी बाद 16. ह्या षटकात तब्बल 14 धावा बजरंग यांनी खर्च केलेल्या आहेत. ती मिसफिल्ड किशोर यांच्या कडून झेल सुटला आणि चेंडू गेला सीमा बाहेर चौकार. धाव संख्या 3 गडी बाद 2 षटकाखेरीज गावदेवी पिंपलकर या संघाची 16. बघा जय हनुमान 40+ सारंगाव आयोजित स्वर्गीय रुपेश व सागर स्मृती चषक 2022 तिसऱ्या दिवसातील शेवटचा सामना मित्रांनो. क्वालिफाय झालेला आहे. जय बजरंग कारिवली आपण उद्या ठीक 3 वाजता रिपोर्टिंग करायचे आहे. 2 वाजता आले तरी चालतील. बघा क्षेत्ररक्षण लावायचे कंपल्सरी 2 क्षेत्र सर्कलच्या आतमध्ये राहतील. जे नियम आहे 40चे त्यानुसार तुम्हाला खेळ करायचा आहे. बघा एक झेल सोडला निकम 2 धावा खर्च केल्या. एक झेल सोडला किशोर त्यांनी धावा खर्च केल्या 6. मग तब्बल 6 धावा झेल सोडून त्यांना आलेले आहेत. जर दोन्ही झेल आले असतील कदाचित धावसंख्येमध्ये कमी आले असतील. मॅच बॉल आलेला आहे. प्रेक्षकांमधून काही कोणी खेळाडूंना जास्त सल्ला द्यायचा नाही, अन्यथा पॅनल्टीचा सामना होईल. पुढचा पहिला चेंडू फुलाजी यांचा ऑफसाईडला गेला चेंडू बघायचा आहे. गचा क्षेत्ररक्षण महेंद्र यांच्याकडून आणि चेंडू जाईल सीमारेषा बाहेर चौकार. हा चेंडू कट केला होता. पडल्यानंतर चेंडू थोडा वळतोय. पुरेपूर माहित आहे महेंद्रला की चेंडू पडल्यानंतर हा चेंडू जर कट झाला ना तर चेंडू खरोखरच वळतोय. महेंद्रला चुकआउट दिला या चेंडूने. चेंडू गेला सीमारेषा बाहेर 4 धावांनी. धावसंख्या 4 ने वाढलेली आहे ती 20. 3 गडी बाद 20. अजून मैदानामध्ये संतोष नंदू नॉनस्टॉप नंदू स्ट्रायकला संतोष. संतोष पहिल्याच चेंडूवर फुलाजीचा समाचार घेतला. अनुस कट केला पहिल्या स्लिप मध्ये चेंडू सीमारेषा बाहेर. पुढचा चेंडू सुंदर चेंडू यारकोर चेंडू बघा एकदा पूर्ण. दिलीप शतरसिंग चांगलं फेकी चांगली होते का आणि फेकी सुद्धा चांगली झाली आणि फलंदाज बाद. नंदू आला लगेच गेला नंदू परत पवेलियन कडे. जसा आला तसाच गेला. कुठलाही चेंडू न खेळता नंदू बाद झालेला आहे. धावसंख्येमध्ये बाद धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 5 गडी बाद 21. 4 गडी बाद 21. आता मात्र नवीन फलंदाज सोमनाथ.
नेक्स्ट बॅट्समॅन सोमनाथ येतोय. चला पिंपळकर संघाचा 12 मॅन रवींद्र कुठे आहेत? आता मात्र लेक्सला मारला फटका, झेल होते का? मात्र कुठलाही क्षेत्ररक्षण झेल घेण्यासाठी इथे आले नाही. मात्र सहज रीतीने 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. बघा तिसरी धाव नाकारलेला आहे ती संतोषांनी. मात्र 2 धावसंख्या पुढे सरकते. ती 4 गडी बाद. पिंपलघर गावदेवी पिंपलघर या संघाची 23. संतोष अजूनही मैदानामध्ये आहे. सलामीला आलेला संतोष अजूनही 15 धावसंख्येवर खेळतोय. 6 चेंडू सामना घेतलाय त्यांनी फुलाजी. आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू बीड होतोय. तिथे चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता. संतोषला असं वाटलं असं होतं की चेंडू उचली घेईल, तसं काही झालं नाही. चेंडू खाली राहिला आणि विकेट किपरच्या हातात स्थिर. धावा राहिल्या डॉट स्थिर. पुढचा चेंडू फुलाजी याचा खेळ संतोष. पुन्हा चेंडू लेग साईडला मारला फटका बघायचा आहे. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे 2 धावा सहज रीतीने पूर्ण केले. त्या संतोषाने अपील केलं होतं फुलाजी यांनी. मात्र फेटाळलेला बॅटचा चेंडू लागून गेलेला होता. धावसंख्या 2 पुढे सरकते. ती 4 गडी बाद. 25. या षटकातील शेवटचा चेंडू शेष. आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू बीट करतो तिथे. असं वाटलं होतं की संतोषाला हा चेंडू स्पीडने येईल, परंतु चेंडूवर नियंत्रण ठेवलं फुलाजीने. चेंडू टाकला स्लो आणि चेंडू विकेट किपरच्या हातात गॅदर झाला. कुठल्या पद्धतीत धाव नाही. धावा राहिल्यास 3 षटका अखेरीत धावसंख्या झाल्या गावदेवी पिंपलघर संघाची 4 गडी बाद. फक्त ना फक्त 25. येणारे 6 चेंडू हाणामारी षटक कोण घेऊन येणारे बघायचं आहे. पहिले षटक टाकलं किशोर 2 धावा 2 विकेट. दुसरं षटक टाकलं बजरंग, कुठलाही विकेट नाही. 14 धावा खर्च केल्या. मात्र तिसरं षटक टाकलं फुलाजी यांनी 9 धावा. चौथं षटक घेऊन आलेला नवीन गोलंदाज जे हनुमान 40+ संघाचा मानाजी माजी सदस्य ग्रामपंचायत सुरेश सारंगाव, बबन दगडू पाटील तसेच नियांश 11चे ओनर बालू आपण सुद्धा व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. उद्योगपती बालू नियांश 11चे स्पॉन्सर आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं जय हनुमान सारंगाव 40+ आयोजित स्वर्गीय रुपेश सागर स्मृती चषक 2022 मध्ये हार्दिक 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 स्वागत. बालू शेठ पाटील आपण यायचं व्यासपीठावर. बबन दगडू पाटील यांचं आगमन झालेलं आहे. बघा 4थं षटक पहिला चेंडू टाकतो मानाजी खेळेल नवीन फलंदाज सोमनाथ. आता मात्र रेक्सला मारला फटका. गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षक धावते. मात्र चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. चौकार. धाव संख्या 4 ने वाढलेली ती गावदेवी पिंपलघर या संघाची 29. बघा 3 क्षेत्ररक्षण सांगण्यासाठी आलेले मानाजी याला. आयोजक संघ आहे आणि त्यांना सुद्धा माहित आहे की आपल्याला ट्रॉफी घेऊन जायची आहे. त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतात. मात्र झेल कोणी घेत नाही. मानाजी पुढचा चेंडू सोमनाथ याला. पुन्हा चेंडू तोच चेंडू होता. शॉर्ट चेंडू टाकतोय. दुसरा चेंडू सुद्धा शॉर्ट टाकला होता. हा जर बॅटला आला असता कदाचित चेंडू गेला असता सीमारेषा बाहेर. षटकार तसं काही झालं नाही. चेंडू डॉट येतोय. पुढचा चेंडू मानाजी याचा सोमनाथ याला.
पुन्हा तोच चेंडू शॉट टाकलेला आहे, क्षेत्ररक्षण तिथे आहे सुधीर, मात्र एकदा पूर्ण 2 धावा सहजरीने पूर्ण केल्यात तिथे. शॉट वारंवार शॉट चेंडू टाकत आहे तिथे मानाजी, पुरेपूर फायदा उचलत नाही सोमनाथ. धावसंख्या 2 पुढे सरकते ती 31, 4 गडी बाद 31. या षटकामध्ये तब्बल 3 चेंडू टाकून झालेले आहे मानाजी आणि धावा खर्च करतो 6. मानाजी यांचा पुढचा चेंडू सोमनाथ. आता सुंदर चेंडू टाकलेला आहे, जसं फुलाजी पाटील यांनी कानमंत्र दिलं होतं महाराजाच्या कानात तशा पद्धतीने चेंडू टाकलेला आहे. बघा 3 चेंडू शॉट टाकले होते, चौथा चेंडू यॉर्कर टाकला ऑफ साईडला डॉट. पुढचा चेंडू मानाजी सोमनाथ याला. बघा सलामीला आलेला फलंदाज संतोष अजूनही मैदानामध्ये आहेत. आतापर्यंत 12 डॉट खेळतोय पिंपलगर हा संघ. पुढचा चेंडू पुन्हा तोच चेंडू, बघा कान मंत्र दिलं फुलाजी पाटील यांनी आणि दोन्ही चेंडू डॉट. 13वा डॉट गावदेव पिंपलगर या संघाकडून 13वा चेंडू डॉट आलेला आहे. संतोष अजूनही मैदानामध्ये, सलामीला आलेला संतोष मैदानामध्ये षटकार आणि चौकाराने वैयक्तिक 17 धावसंख्या खेळतोय आणि 13 चेंडू डॉट. 24 चेंडू मध्ये 13 चेंडू डॉट गेलेले आहेत आणि शेवटचा चेंडू शेष पहिल्या इनिंग मधला. हा मात्र बघायचा पायचीचा अपील, मात्र पंचांनी फेटाळलेला आहे. मात्र एक धाव सहजरीने पूर्ण, धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 32 आणि 24 चेंडू 33 धावांचं लक्ष ठेवलंय तर गावदेवी पिंपलगर या संघाने. हा चेंडू सुद्धा डॉट गेलेला आहे, म्हणजे तब्बल 14 चेंडू डॉट गेलेले आहेत. 24 चेंडू मध्ये तब्बल 14 डॉट, म्हणजे 10 चेंडूवर तरी धावा काढलेल्या फक्त 32. काय गोलंदाजी केलेली आहे J1 सारंगा 40+ या संघाने. तब्बल 14 डॉट चेंडू टाकले गावदेवी पिंपलगर या संघाला. खास करून पॉवर प्ले जे षटक होतं ना किशोर ते चांगलं षटक होतं, त्याच्यामध्ये 2 गडी बाद फक्त 2च धावा. बजरंग यांनी मात्र खर्च केलं, पण त्यांनी या स्पर्धेसाठी भरपूर खर्च केलेला आहे म्हणून त्यांनी धावा सुद्धा खर्च केलेला आहे. कारण आपण जर बॅनर बघितलं तर भरपूर खर्च सुद्धा झालेले या स्पर्धेसाठी. कारण बाईक अजूनपर्यंत बाईक मी फोटोप्लस मध्ये बघितलं नाही यंदाच्या वर्षी 2022 मध्ये. जो मान असतो ठेवायचा ना तो J1 सारंगालाच मिळतोय. कोणी पण स्पर्धा ठेवू शकत नाही, आलतू फालतूचं काम नाही हे क्रिकेट स्पर्धा ठेवण्याची. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या पिंपलगर, चला टाइमपास करू नका. या सामन्यातील शेवटची मॅच असेल, पंच शेवटची मॅच असेल नाही, या सामन्यातील शेवटचा सामना. कारण कालच्या दिवसामध्ये तब्बल फक्त 6 संघ राहतील. कालच्या दिवसातले हा शेवटचा सामना. चला टाइमपास करू नका, विचार करून जिंदगी खपली, सुखत आली त्या बॉम्बुल खपली. हे डायलॉग आपण भरपूर वेळा बघतोय.
हॅलो हॅलो अँड बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामधून हा रंगतोय सामना. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं होतं गौदी सोड पिंपळकर संघाला फक्त आणि फक्त 32 धावा झाले. 33 धावांचं एक मापक लक्ष्य आहे विजयासाठी. बघा आपण विजय संपादित करता या सामन्यामधून तर डिजिटल टी शर्ट तुम्हाला दिले जाणार आहेत खास करून विनोद पाटील आणि तुकाराम पाटील यांच्या माध्यमातून. सारंगाव संघाला एक सुवर्ण संधी आहे. तर सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. सुधीर आणि बजरंग ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. विजयाचं लक्ष्य फक्त आणि फक्त 33 धावांचं. प्रतिषेधक आपण विचार केला तर 8.500 ची सरासरी आहे. तर सलामी गोलंदाज देवीदास वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटक करतात तो देवीदास. विजयाचं एक मापक लक्ष्य फक्त आणि फक्त 33 धावांचं. चला प्लीज आपण देखील थोडस जास्त बेल घेऊ नका. षटक क्रमांक पहिला वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने देखील पहिले षटक आहे तो संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज गोट्या स्ट्राईक रोडरकडे संधी येते. बजरंगला नॉन स्ट्राईक साठी सुधीर. सलामी जोडी आहे सारंगाव संघाची. सुनील पाटील यांचा आपण संघ पाहतोय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तालुका क्रिकेट संघ अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम कामगिरी देखील सध्या करतोय. देवीदास पहिला चेंडू पेस करताना हलक्या फक्त चेंडू डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. चेंडू शॉर्ट पॉइंट आहे तो इनफिल्ड मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धावेने भजन स्वतःचा कडून ओपन करतो. संघात देखील श्रीगणेश होतो. धावसंख्या होती बिनबाद 1. षटक क्रमांक पहिलं देवीदास याच्या माध्यमातून. चेंडूला बिगिट घेण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये हलकासा स्पर्श देखील पाहिला. बेल जज कॅच अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल केला. कॉट मेन स्वरूपाने पहिला फलंदाज सुधीर आबाद होतोय. सौम्य असा धक्का लागतोय सारंग संघाला. सलामी फलंदाज आपण पाहिलं सुधीर याला 0 या धावसंख्येवर फलंदाज बादतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन सूर्यकांत येतोय. जरी विजयाचं लक्ष कमी असलं तरी मात्र सामन्यामध्ये एक रंगत आणि सुरस प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण की सहजासहजी हार स्वीकारणारा संघ देखील पिंपळकर नाहीये. कारण की पिंपळकर संघाचा आपण विचार केला पहिली चाचणी स्पर्धा 2021 स्पर्धेचं आयोजन. त्या स्पर्धेमधून काय कमालीचं बॅटिंग आणि बॉलिंग आपण पाहिली होती. त्या चषकाचा देखील तो संघ मानकरी ठरला होता. अगेन्स्ट गोलंदाज देवीदास. बजरंगच्या बॅट मधून अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका 2 षटकांना बेट करून चेंडू जातोय सीमारच्या बाहेर चौकार. चेंडू कोणा सीमाच्या बाहेर जाणार चौकार येतो. चौकार संघाचा संख्या 4 ने पुढे सरकते. सो सॉरी मला वाटतं सूर्यकांतच्या बॅट मधून चौकार येतो. बजरंग नॉन स्ट्राईकला आहे.
धावसंख्या 4 ने पुढे सकते 5. सुरेखेंच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. धावसंख्या 5. चेंडूला शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. एक्सप्रेस पद्धतीचा चेंडू, एकदम नाकाला परफ्यूम देणारा चेंडू आपण पाहिला होता. काय जबरदस्त चेंडू होता. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आला तो फलंदाजाला एक निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर षटक क्रमांक पहिलं 1-5. खेळाडू बेसून जा चालू उभं आता मात्र टेस्टच्या अंदाजाने चेंडूला सोडून दिल्याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. फलंदाज थोडासा वटका बाहेरचा चेंडू आउट ऑफ स्टंप. खराब चेंडू दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा. पंचायत समांतर धाव मिळते. अवांतर धावसंख्या 1-2 पुढे सकते 6. मग आपल्याकडे जेव्हा बॅलन्स फार कमी असतं ना तेव्हा खर्च देखील फार जपून करायचा असतोय. जे अवांतर धावा आहेत कुठेतरी आपल्या पराभवाच्या खाईत येणार आहेत. समोरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिडऑफला येतोय. आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं मात्र एक धाव कंप्लीट. धावसंख्या 1 पुढे सकते 7. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज थोडासा शपल झाला. अनसटा खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला होता. एक्सप्रेस पद्धतीचा चेंडू होता. वेगवान चेंडू होता. परिमुळे बीट होता. फलंदाजाला आपण पाहतोय तर षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या देती 1-7. बघा विजयाचं लक्ष 33 धावांचा प्रतिशत आपण विचार करता 8.25 ची सरासरी आहे. मात्र पहिल्या षटकामध्ये थोडस बॅकफुट आपण पाहिलं. संघ जनमान सारंगाव. येणारे चेंडू 18 असतील. विजयासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे. चला आपण देखील जास्त विचार करू नका. विचारान जिंदगी खपली. बोंबील आणले तेव्हा सुकट खपली. आज खरबावचा बाजार होता भेटली नाही काही हरकत नाही. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पाला सांघिक दुसरा गोलंदाज महेश. हा देखील सगळ्यात सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज आहे. बजा नाही तर मजा नाही. खेळपट्टीवर बजाच पाहिजे आम्हाला. तर मॅच जिंकायची असेल तर बजरंगला शेवटच्या षटकापर्यंत राहणं गरजेचं आहे. दुसरं षटक घेऊन आलं महेश. अजूनही 18 चेंडू 26 धावांची गरज. फक्त एक फलंदाज बाद झालेला सुधीर. जेव्हा पहिले षटक टाकलं होतं किशोर यांनी त्या चेंडूनुसार पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 2 गडी आणि 2 धावा दिल्या होत्या. मात्र इथे देवदास यांनी 1 गडी बाद 7 धावा दिलेल्या आहेत. आता उरलेले चेंडू 18 आणि 26 धावांची गरज. दुसरं षटक मार्गस्थ महेश. पहिला चेंडू कट केला. चेंडू गॅप मध्ये बघायचा. एकदा पूर्ण आणि गचा क्षेत्ररक्षण तिथे 1-4. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा आलेले आहेत जनवन सारंगाव या संघाला. धावसंख्या 4 ने वाढली ती 11. बघा मॅचचं समीकरण काय असतं. पकडा कॅच जिंका मॅच. चांगलं क्षेत्ररक्षण केलं तुम्ही मॅच जिंकाल. गच्चा क्षेत्ररक्षण केलं तुम्ही मॅच हाराल. पहिल्याच चेंडू 1 धाव होती तिथे 1-4 4 धावा दिल्या महेश.
सूर्यकाने मारला फटका, बघायला झेल होते का तिथे, आणि सुंदर झेल तिथे पकडले काहू कारंच्या दिशेने, आणि सूर्यकान्यांची केली समाप्ती. धाव संख्या झाली ती जैनवान सारंगाव या संघाची 2 गडी बाद 11. महेश गोलंदाजी करतोय. तुम्ही जर 3 चेंडूवर 3 फलंदाज बाद करताना तर शेलके यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक महेश याला. विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत सुरेश सारंगाव सन्माननीय विशाल पाटील यांच्याकडे देखील एक ब्रेकिंग न्यूज आहे. बघा, सारंगाव संघाच्या फलंदाजांना आपल्या बॅट मधून सलग 2 षटकार निघतात तर 2000 रुपये कॅश प्राइज, आणि षटकारांची हॅट्रिक साधतात तर 3333 रुपयाचं कॅश प्राइज विशाल पाटील यांच्याकडनं. वन बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू बीट करतो क्षेत्ररक्षकाला. कमालीचा फटका आपण पाहिला बजरंगीच्या बॅट मधून चौकार येतोय, आणि या चौकारानं आता संघाची धावसंख्या 4 ने पुढे सत्य धावसंख्या होती ती 15. विजयाचं लक्ष 33 धावांचा सुरेख सुंदर अपने उत्कृष्ट सुरुवात, चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, विजयाची चाहूल देणारी सुरुवात आपण पाहतोय. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. एकच धाव. बघा, विजेंद्र पाटील यांच्याकडे देखील दिलीप तुमच्यासाठी तुम्हाला संधी आहे. प्रत्येक षटकार प्रति षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अगेन्स्ट गोलंदाज. आता मात्र चेंडूवर मोठा फटका, आणि बघा चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल. वा, पण कॅच. काय लाजवाब झेल. वेल जज कॅच. महत्वाचा झेल कलेक्ट केला जातो. महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय दिलीप. कमालीचा झेल या ठिकाणी कलेक्ट केला गेला. कदाचित या स्पर्धेचा टर्निंग पॉइंट देखील ठरू शकतो हा झेल. काय कमालीचा झेल. बघा, सामना मित्र विजयासाठी 3 फॉर्मॅट मधून आपण सामना विजय संपन्न करू शकता. तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी, आणि त्याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण. नेक्स्ट न्यू बॅट्समन राजेश येतोय. चला, आपण देखील थोडस वेल कमी घ्या. धावसंख्या 16 वर. अजूनही 17 धावांची गरज आहे, आणि 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कुठलाही संघ कुठल्या क्षणी कुठल्या संघावर पलटवार करू शकतोय. आज किशोर यांनी देखील काय कमालीची गोलंदाजी केली होती, आणि आपल्या फाळतोमध्ये जो झेल कलेक्ट केला होता झेलसाठी खास करून सुनील पाटील त्यांचे बंधू आहेत ना, त्यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राइज ते देखील आमच्याकडे जमा आहे. सामना संपताच आपण आपले 500 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन देखील जायचंय. आता मात्र फलंदाज थोडासा सफल झाला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये समोरसारता आला नव्हता. वारंवार थोड्याशा चुका कधी भजन याच्या बॅटमध्ये आपण पाहिल्यात. आता येणारे चेंडू 12 आणि बिच्यासाठी 17 धावांची गरज आहे.
बघा 12 चेंडू मध्ये 16 धावा आलेले आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये आता 17 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना एक समान संधी आहे आणि मला वाटतं हेच समीकरण मागच्या सामन्यामध्ये खेळताना आपण पिंपळ संघाच्या माध्यमातून देखील हेच समीकरण पाहिलं होतं. पहिल्या 2 षटकांमधून फक्त 16 धावा त्यांच्या देखील आलेल्या होत्या आणि सिच्युएशन मला वाटतं समान आहे. त्यांचे देखील मला वाटतं 3 फलंदाज हे बाद झाले होते. आता मात्र दोन्ही संघात आपण विचार केला दोन्ही संघ समान, दोन्ही संघांना 50-50 ची चान्स आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभामध्ये वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज नंदू. बघा सारंगाव संघाच्या फलंदाज आता मात्र मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. चालू सामन्यामध्ये आपण कुठल्या चौकारांची ओनली षटकारांची अटॅक साधता तर आमचे समालोचक मित्र आहेत त्यांच्याकडनं दिले जाणार आहेत 5,555 रुपयाचं कॅश प्राइज. धनाजी तळे पाटील सोसवारी धनाजी पाटील मास या नावांना फोकस आणि फेमस आहेत. पैसे देखील आमच्याकडे जमा झालेले आहेत 5,555 रुपयाचं कॅश प्राइज सलग. आणि निश्चितच बघा त्यांचा जर आपण विचार केला तर बेवडी सर्वात मोठी बिग स्पर्धा त्यांच्याच माध्यमातून मला वाटतं ह्याच मैदानामधून संपन्न झाली होती. खासदार चषकाचं आयोजन मागच्या वर्षी आपण पाहिलं होतं काय जेव्हा आयोजन होतं. प्रथमच भिवंडीमधून 5 बाईक दिल्या गेल्या होत्या आणि ती बिग स्पर्धा त्यांच्याच माध्यमातून धनाजी पाटील दगडूशेठ प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा मागच्या वर्षी आपण पाहिली होती. त्या स्पर्धेचा मानकरी मला वाटतं ठरला होता संघ गणेश 11 आणि त्याच्या आगेच आपण संघ पाहिला होता एकविरा मानकुली. कमालीचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर येणारे चेंडू 11 विजयासाठी 17 धावांची गरज. 11 आणि 17 बघा कुठला संघ संघासाठी होतोय खतरा. 11 चेंडू 17 धावांची गरज. आतापर्यंत पिंपळपूर संघाच्या माध्यमातून जर आपण पाहिले तर 7 चेंडू डॉट आहेत. चेंडूला सुंदरसा स्क्वेअरकटचा फटका आपण पाहतो. चेंडू पॉइंटला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? 2 धावा मला वाटतं या ठिकाणी कंप्लीट केले जातात. रनिंग बिल अतिशय सुरेख सुंदर आपण पाहतो. 2 धावा कंप्लीट. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सरकते. येणारे चेंडू असतील 10 विजयासाठी अजूनही 15 धावांची गरज. 10 चेंडूंचा खेळ बाकी विजयासाठी 15 धावांची गरज आहे. अतिशय कुशल मोमेंटचा सामना अति तटीचा. फलंदाज बघा तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला. पुढे येऊन मारण्याचा फोर्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर कमालीची चेंडूची फेक झाली होती. निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर. येणारे चेंडू न विजयासाठी अजूनही 15 धावांची गरज. दोन्ही संघांना एक समान संधी आहे. अजून या सामन्याचं पिक्चर देखील क्लिअर नाही. कुठला संघ या सामन्यावर विजय संपादित करेल. सारंगाव की पिंपलगर, पिंपलगर की सारंगाव. आगेच पुणेकर गोलंदाज सज्ज नंदू. या ठिकाणी देखील चेंडू डॉट केला जातोय. काय कमालीची गोलंदाजी. महत्वाच्या सामन्यामधून अतिशय महत्वपूर्ण गोलंदाजी. संघाकडे विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी आपण पाहतोय. येणारे 8 चेंडूने विजयासाठी आता 15 धावांची गरज. या अगोदर सुनील पाटील यांनी देखील भविष्यवाणी केली होती. कदाचित
दिलीप हा पास झाला तर ह्या धावा कदाचित आम्हाला अवघड पडतील अशी भविष्यवाणी त्यांनी देखील केली होती आणि ते समीकरण आता मात्र आपण मैदानातून पाहतोय. नेक्स्ट बॅट्समन संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज फुलाजी. नेक्स्ट बॅट्समन फुलाजी. आतापर्यंत कमालीची गोलंदाजी नंदू याची देखील आपण पाहिली होती. फक्त सुरेख. आता मात्र हा चेंडू थोडासा दिशाहीने स्क्वेअर माराय. अगेन्स्ट गोलंदाज नंदू. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. एकच धाव. आता ये बोलू आवडू आपण इथे मानेला मग वरती दोन चेंडू आमाना मा अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. मात्र तिसऱ्या धावेसाठी फलंदाज या ठिकाणी बाद होतोय राजेश. आता येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे. कदाचित हा झेल कलेक्ट झाला असता तर समीकरण थोडस वेगळं असतं. व्यासपीठावर देखील या स्पर्धे संदर्भात कमालीची चर्चा आहे. बघा शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी जे हनुमान 40+ सारंगाव या संघाला 11 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी. गोलंदाज गोट्या 65 इयर्स गोट्या पिंपलघर गावदेवी. जी भविष्यवाणी केली होती सुनील पाटील यांनी खरोखरच खरी ठरणार आहे की नाही. शेवटचे 6 चेंडू शेष. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार गोलंदाज गोट्या. दोन्ही संघांसाठी एक महत्वाचा सामना आहे आणि दोन्ही संघांसाठी जे अंतिम षटक आहे पहिला आणि दुसरा चेंडू दोन्ही संघांसाठी एक निर्णायक आहे. तर गोट्या येतोय वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने शेवटचा अंतिम षटक आता तो गोट्या संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे. वय वर्ष 65. आणि या ठिकाणी मात्र खराब क्षेत्ररक्षण. अतिशय खराब क्षेत्ररक्षण. 5-7 बघायचं 5 चेंडू. आता विजयासाठी 7 धावांची गरज. आजचे सर्व सामने झाले आहेत ना ते शेवटच्या षटकापर्यंत आलेले आहेत. शेवटच्या चेंडू पर्यंत आलेले आहेत.
जे जे सामने आहे मी बघितले आहेत ते सर्व सामने शेवटच्या चेंडू पर्यंत आलेले आहेत. बघायचं आहे हा सामना कितपर्यंत जातोय. 5 चेंडू 7 धावांची गरज. धावसंख्या 4 धावा वाढलेल्या आहेत जयमान सारंग संघाची 26. गोट्या आता मात्र मोठा फटका बघायचा आहे आणि सुंदर झेल फलंदाज फेल तिथे मानाची. खरोखरच सुंदर झेल पकडलाय तिथे. जरी झेल घेतला नसता तर कदाचित चेंडू सीमा रेषा बाहेर गेला असता. तसं काही झालं नाही. बघा तिथे खेळाडू सुद्धा चांगलं झेल तिथे गेलेलं आहे. चेंडू सुंदर टोलवला होता मानाजी यांनी, पण क्षेत्ररक्षण जे आहे पिंपलगऱ्या संघाचं चांगलं आहे. अजून कुठलाही झेल सोडले नाही. फक्त संतोष यांच्या हातातून एक झेल सुटलेला आहे. जे 2 झेल घेतले मानाजी आणि दिलीप यांचे खरोखर त्या झेलनी पलटवार केलेला आहे ते गावठी पिंपलगर संघाचं. आता 4-7 4 चेंडू 7 धावांची गरज. स्क्वेअर लेग पंचाच्या मागे शॉट मारला होता मानाजी. सुंदर झेल पकडले. पुढचा चेंडू गोट्याचा. सुंदर चेंडू बीट करतो तिथे मात्र इथे फलंदाज बाद होतोय. आता 3 आणि 7 3 चेंडू 7 धावांची गरज. तीन 7 3 चेंडू आणि 7 धावांची गरज विजयासाठी. जय हनुमान 40+ सारंग या संघाला. मैदानामध्ये आले विनोदच्या अंगी क्षमता आहे षटका मारण्याची. निकम सुद्धा आहे. बघायचं आहे चांगले फलंदाज आहे मैदानामध्ये निकम आणि विनोद. 3-7 बघा पहिल्या चेंडूवर चौकार 5-7. दुसऱ्या चेंडूवर विकेट 4-7. तिसऱ्या चेंडूवर विकेट 3-7. चौथा चेंडू डॉट 2-7. आता मात्र बघायचंय लेग स्टंपचा खूपच बरं पंचांचा इशारा व्हाईट. आता मात्र 2 चेंडू आणि एकच फटका तो म्हणजे षटकार. 2 चेंडू 6 धावा. हे समीकरण होते खारबाव या संघाला. हे समीकरण 2 चेंडू 6 धावा असताना तो चेंडू व्हाईट गेला. 5व्या चेंडूवर 2 धावा आणि शेवटच्या चेंडूवर लेग साईडला चौकार. आता 2 चेंडू 6 धावांची गरज. क्षमता आहे निकमेच्या.
बघा चेंडू बीट आता मात्र एक चेंडू 6 धावा गोल्डन 6. किती प्रेक्षक हे मॅचचा आनंद घेताना जागेवरून उभे राहिलेले आहेत, कारण सामना होता कुठे आणि सामना गेला कुठे. एक चेंडू 6 धावा. कोण जिंकेल मॅच, सारंगाव की पिंपलघर, पिंपलघर की सारंगाव, भविष्यवाणी केली होती सुनील यांनी. आता मात्र बीट तिन्ही चेंडू डॉट. बघा वय वर्ष 65 आणि सामना जिंकून देतोय गावदेव पिंपलघर या संघाला. भविष्यवाणी भरपूर केली आहे तिथे, त्या भविष्यवाणी भरपूर केल्यानंतर सुद्धा ही मॅच जिंकता आली नाही, आणि ज्या ज्या लोकांनी भविष्यवाणी केली त्याच पद्धतीने इथे खेळ झाला. धन्यवाद धनाजी पाटील, धन्यवाद महेंद्र भोईर.